नमस्कार मित्र मैत्रिणींनो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छतेशी संबंधित आहे. असे मानले जाते की जे घर स्वच्छ असते ते सुखसमृद्धी आणते आणि त्या घरात धनाचा वर्षावही होतो. झाडूचा वापर प्रामुख्याने घराच्या स्वच्छतेसाठी केला जातो. झाडूमध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने झाडूचा अपमान केला तर त्याच्या घरात दारिद्र्य येते. घरामध्ये झाडू ठेवण्याची जागा, जुना झाडू योग्य ठिकाणी ठेवणे आणि झाडू मारण्याची योग्य वेळ अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर एखाद्या व्यक्तीने झाडूचा योग्य वापर केला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी त्याच्यावर राहतो. याशिवाय जुना झाडू आणि नवीन झाडूचा वापर करून काही युक्त्या आणि उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरात सुखसमृद्धी आणू शकता. जर तुम्हाला घरातील सुखसमृद्धी टिकवून ठेवायची असेल तर घरातून बाहेर पडताना कधीही फरशी झाडू नका. असे मानले जाते की घरातून बाहेर पडताच घर झाडून घेतल्याने कामात यश मिळत नाही. विशेषतः जेव्हा जेव्हा घरचे प्रमुख बाहेर जातात तेव्हा हे करू नका. घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते. मात्र जुना झाडू फक्त शनिवारी, अमावस्या किंवा होळी या दिवशीच काढावा. जर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी जुना झाडू घरातून बाहेर काढला तर ते तुमच्या घरात गरिबीला आमंत्रण देते. जर तुम्ही झाडू योग्य दिवशी घराबाहेर काढला तर झाडूसोबत घरातील नकारात्मक शक्तीही घराबाहेर जातात आणि घरात सकारात्मकता वास करते. घरातील सर्वांसमोर झाडू कधीही बाहेर ठेवू नये. पण जर झाडू जुना झाला तर तो घरात कुठेतरी लपवून ठेवा आणि योग्य दिवशीच तो सर्वांपासून लपवा आणि घराबाहेर काढा. हे उपाय देवी लक्ष्मीला तुमच्या घरी आणण्यास मदत करतील. जेव्हा तुम्ही नवीन झाडू खरेदी करता तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही झाडू नेहमी कृष्ण पक्षात आणि फक्त शुक्रवारीच खरेदी करा. शनिवारपासून नेहमी नवीन झाडू वापरावा. जर तुम्ही या दिवशी नवीन झाडू वापरण्यास सुरुवात केली तर हे उपाय तुमच्या घरात धनसंपत्ती आणण्यास मदत करतील. अनेक जण झाडू जुना झाल्यानंतरही वापरतात. पण तुटलेली झाडू कधीही वापरू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुटलेला झाडू वापरल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. झाडूवर कधीही पाऊल ठेवू नये कारण शास्त्रामध्ये झाडूला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. असे मानले जाते की झाडूला पायाने स्पर्श केल्याने घरामध्ये दुःख राहतात. झाडूचे हे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यास मदत करू शकतात, म्हणून आर्थिक लाभासाठी त्यांचा अवलंब करा. जेव्हा तुम्ही घरात नवीन झाडू आणता तेव्हा शनिवारी त्याचा वापर करून घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे शुभ असते. सनातन धर्मात शुक्रवार हा संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. याशिवाय देवी लक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक उपवासही करतात. देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय घरात सुखसमृद्धी राहते. झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी आहे असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठी झाडू घेताना किंवा वापरताना वास्तू नियमांचे अवश्य पालन करा. दुर्लक्षामुळे माता लक्ष्मी दुःखी होते. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. आर्थिक अडचणींसह वास्तुदोषांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर झाडूशी संबंधित हे उपाय अवश्य करून पहा. जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर गुरुवारी सोन्याने बनवलेला छोटा झाडू खरेदी करून घरी आणा. यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून घरातील तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने आर्थिक संकटाची समस्या दूर होते. तसेच घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचा वास राहतो. जुना झाडू फेकण्यासाठी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार निवडू नका असे वास्तुशास्त्रात सूचित केले आहे. हे 3 दिवस संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहेत. या 3 दिवसात झाडू फेकल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते.
वास्तुशास्त्राच्या मते शनिवारी नवीन झाडू वापरावा. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते. वास्तूमध्ये झाडू ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि काही खास ठिकाणे आहेत, ज्यामध्ये बेड दरम्यानची जागा झाडूसाठी योग्य मानली जात नाही. असे केल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतात आणि तुमचा आनंद कमी होऊ शकतो. पलंगाखाली ठेवलेला झाडू तुमच्या घरात नकारात्मकता आणू शकतो. पलंगाखाली झाडू ठेवणे चुकीचे असले तरी पलंगाखालील भाग नियमितपणे स्वच्छ करणे तितकेच महत्त्वाचे आहे. वास्तूनुसार पलंगाखाली झाडू ठेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही पलंगाखाली झाडू ठेवला तर तुमचे पैसे वाया जातात आणि तुमचे अनावश्यक नुकसान होऊ शकते. झाडूला एक आदरणीय वस्तू मानले जाते आणि त्यावर पाऊल न ठेवण्याचा सल्ला देखील दिला जातो. वास्तू पद्धतीनुसार झाडू हे केवळ घर स्वच्छ करण्यासाठीच नाही तर पूजेचेही एक साधन आहे. पलंगाखाली झाडू ठेवल्याने वास्तू दोषांना आमंत्रण मिळू शकते. वास्तूमध्ये झाडू केवळ शारीरिक अर्थानेच नव्हे तर आध्यात्मिक संदर्भातही स्वच्छतेचे प्रतीक आहे. असे मानले जाते की पलंगाखाली झाडू ठेवल्याने दिवसभरात जमा होणारी नकारात्मक ऊर्जा झाडूच्या माध्यमातून घरभर पसरते. जर तुम्ही ते योग्य ठिकाणी ठेवले तर तुमच्या घरात समृद्धी येते. झाडूने तुम्ही घर स्वच्छ करता आणि घरातील सर्व कचरा बाहेर काढता, परंतु झोपण्याच्या ठिकाणी ठेवल्याने कचऱ्यासोबत अनेक नकारात्मक शक्ती येऊ शकतात, ज्यामुळे घरासाठी शुभ परिणाम मिळत नाहीत. वास्तुशास्त्र तुम्हाला अनेक वेगवेगळ्या नियमांबद्दल सांगते आणि त्या नियमांचे पालन केल्याने घराची समृद्धी राहते. असे मानले जाते की जर घरात ठेवलेली प्रत्येक गोष्ट वास्तूच्या नियमांनुसार असेल तर तुमच्या घरात आणि जीवनात यश मिळण्याची शक्यता आहे. ठेवलेला झाडू जुना झाला तर काय करावे, झाडू कुणाला भेट द्यायचा की नाही असे अनेक नियम बनवले आहेत. हिंदू धर्मानुसार तुम्ही कधीही दुसऱ्याला झाडू दान करू नये. झाडू दान केल्याने तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होते आणि सुखसमृद्धी कमी होते. झाडू दुसऱ्याला दिल्यास तुमच्या घरातील समृद्धी दुसऱ्याच्या घरी जाऊ शकते. या कारणास्तव याला एक आदरणीय वस्तू देखील मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. या कारणास्तव झाडूवर पाऊल ठेवण्यास देखील मनाई आहे. त्याच वेळी देवी लक्ष्मी ज्याप्रमाणे बसलेल्या स्थितीत स्थिर आणि उभ्या स्थितीत खेळकर मानली जाते, तसेच झाडू उभा ठेवल्याने घरात दारिद्र्य येते आणि पडून ठेवल्याने सौभाग्य प्राप्त होते. वास्तविक देवी लक्ष्मीची उभी मुद्रा हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की देवी लक्ष्मी तिच्या आशीर्वादानंतर त्या ठिकाणाहून निघून जाते, परंतु जर ती बसलेल्या स्थितीत असेल तर तिचा आशीर्वाद सतत पडत राहतो. झाडू असाच उभा ठेवल्यास आर्थिक नुकसान होते आणि समस्या निर्माण होतात. धन्यवाद.